तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। काही ठिकाणी गारपीट झाली आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये पिंपरी सरहद तसंच कुकसा अंचळ या परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। तर संभाजीनगरच्या लासूर बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं। कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेल्या शेतकऱ्यांचा माल हा पावसात भिजलाय। तर जालना शहरासह भोकरदन तालुक्यात जोरदार गारपीट झाली। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती, मात्र अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। काही भागात गारपीट झाली आहे आणि या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना चांगलाच दिलासाही मिळालाय। मात्र शेतमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पुसद, उमरखेड, महागाव तसंच पोफाळी, चेंबाळ पिंपरी यासारख्या भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। तिकडे हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडपच उडून गेला, त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची तारंबळ उडाली। तर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अचानक झालेल्या या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात तारांबळ हे रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांची उडली होती, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्यांचं सुद्धा झालं।